मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानाचा भडका उडतोय। एप्रिलमध्येही तापमान टिकून असून सध्या कडक उन्हाळ्याच्या झळा सुरू आहेत। यातून काहीसा दिलासा मिळतो तो पोहण्यातून। यामुळे आबालवृद्धांचा उन्हाळ्यात जलतरण तलावाकडे ओढा लागलाय। यामुळे पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी नगर परिषदेच्या जलतरण तलावावर नागरिकांनी फुल्ल गर्दी केली आहे। उन्हाच्या काहिलीपासून सुटका मिळावी यासाठी पोहण्यास दरवर्षी नागरिकांची नदीपात्रात गर्दी होते। उन्हाळा आला की अनेकांची पावलं आपसुकच पोहण्यासाठी वळतात। काही वर्षापासून बंद असलेला जलतरण तलाव उन्हाळ्यापूर्वीच देखभाल दुरुस्तीची कामं पूर्ण करून सुरू करण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढलाय। गेल्या 2 आठवड्यापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं जलतरण तलावावर पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। सुट्ट्यांमुळे बच्चे कंपनीची पोहण्यासाठी गर्दी उसळल्यानं येथील जलतरण तलाव फुल्ल झालाय। बच्चे कंपनीची पोहण्यासाठी सकाळच्या वेळी झुंबड उडू लागली। या जलतरण तलावावरील सर्व बॅचेस फुल्ल आहेत। नवशिक्यांची गर्दी वाढल्याचं दिसून येत आहे। जलतरण तलाव चालवण्याचं काम परदेशी स्विमिंग अकॅडमीला देण्यात आलंय। याचे व्यवस्थापन गणेश परदेशी करतायत। परदेशी स्विमिंग अकॅडमी पंढरपूर, पद्मावती तलाव, जलतरण तलाव पंढरपूर। उन्हाळ्यात सुट्टीचा आनंद घ्या। सकाळी 6 ते 4 वाजेपर्यंत जनरल बॅच आहे। 4 ते 5 फक्त महिलांसाठी राखीव आहे। महिलांसाठी खास राखीव ठरवून महिलांनी त्याचा आनंद घ्यावा। परदेशी स्विमिंग अकॅडमी पंढरपूर। कोचिंग काय आहे? कोचिंगचे क्लास चालू आहेत। सकाळी 9 ते 10, 10 ते 11 आणि संध्याकाळी परत 5 ते 6, 6 ते 7 लहान मुलांना कोचिंग चालू आहे। किती मुलं आहेत? सध्या 100 मुलं सध्या आमच्याकडे स्टार्टिंगचे आहेत। सर्व बॅच फुल आहेत। सकाळच्या बॅचला जागा शिल्लक आहेत।